बातमीपत्राची सुरुवात करूया बच्चू कडूंच्या मोर्चानं। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चा नागपूरच्या वेशीवर धडकलाय। हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते ट्रॅक्टर घेऊन यात सहभागी झालेत। नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राच्या मैदानावर सभा होणार आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घुसण्याचा इशारा कडूंनी दिलेला आहे। बैठक घेण्यामागे अटकेचा हेतू होता असा आरोप देखील बच्चू कडूंनी राज्य सरकारवर केला। म्हणजे तुमचा हेतू काय? हे आम्ही तिकडे बोलावचं, तुम्ही अटक करायचं आणि इकडे वाऱ्यावर सोडायची जनता। वा बावनकुळे साहेब, तुमच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या। तुम्ही अशा पद्धतीने जर बोलत असाल का इतके दिवस कुठे गेले होते? आम्ही पहिली बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत 7 एप्रिलला 7व्या महिन्यामध्ये। त्यानंतर आम्ही तुम्हाला वारंवार पत्र दिले, तुम्हाला मेसेज केले का बैठक लावा। आपण बैठक लावायला तयार नव्हते। दरम्यान बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा आता नागपूरमध्ये आलेला आहे। मात्र या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। वर्धा महामार्ग देखील अगदी जाम झालेला आपण बघतो की महामार्गावर या ट्रॅक्टर मोर्चामुळे कशा प्रकारची वाहतूक खोळंबलेली आहे। नागपूर वर्धा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा जो आहे तो आता नागपूर पासून काही अंतरावर आता पोहोचलेला आहे। सध्या मी वर्धा नागपूर या हायवेवर आहे आणि या ठिकाणी बघितलं तर साधारणतः 20 किलोमीटरच्या पर्यंतचे संपूर्ण रांगा आहे, वाहनांच्या रांगा लागलेला आहे। संपूर्ण जो महामार्ग आहे तो एकतर्फी जो आहे पूर्ण जाम झालेला आहे। त्यामुळं या जो महामार्गावर पाहिलं तर आता शेतकऱ्यांची वाहनं असतील, ट्रॅक्टर असतील, यासह संपूर्ण वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे संपूर्ण महामार्ग जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा आहे जो या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी अनेक जे ॲम्ब्युलन्स आहेत ते ॲम्ब्युलन्स दुसऱ्या बाजूने वळून राहिलेल्या होत्या। आता जर बघितलं तर अगदी नागपूरच्या वेशीपर्यंत जो आहे हा संपूर्ण मोर्चा जाऊन पोहोचला असताना या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात रांगा